नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, 2024 पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून काही मोठ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि या योजनेपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1,500 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे। तर मित्रांनो, या योजनेची सविस्तर माहिती म्हणजेच मित्रांनो कोणत्या महिला पात्र होतील, कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे आणि कधी पासून हे 1,500 रुपये मिळणे सुरू होणार आहे, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, काल अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर कालच या योजनेचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे। म्हणजेच मित्रांनो, ही योजना राज्यात राबवण्यासाठी तात्काळ मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा आहे हे जाणून घेण्यापूर्वी या योजनेच्या अटी आणि पात्रता काय आहे या GR च्या माध्यमातून समजून घेऊया। तर बघा मित्रांनो, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यासाठी दिनांक 18 जून 2024 रोजी निर्गमित केलेला हा शासन GR आहे। तर यामध्ये शासन निर्णय काय आहे ते पहा। राज्यातील महिलेच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, या योजनेचा उद्देश काय आहे ते पहा। राज्यातील महिला व मुलींना पुरेसे सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्गमित चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबन आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्त करण्यासाठी त्यांना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषक स्थिती सुधारणे। त्याच्यानंतर मित्रांनो, योजनेचे स्वरूप कसे असणार आहे ते पहा। पात्रता कालावधी दरमहा प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या चेक बँक खात्यावरती डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजेच मित्रांनो DBT अंतर्गत बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 रुपयापेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। त्याच्यानंतर मित्रांनो, या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत ते पहा। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित तसेच विधवा, घटस्फोटित, परित्यक्य आणि निराधार महिला या सर्व महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पहा, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटी, परित्यक्य आणि निराधार महिलांना किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत तसेच सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांची बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 पेक्षा जास्त नसावे। आता मित्रांनो, कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत ते पहा। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्म दाखला, त्याच्यानंतर मित्रांनो उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर मित्रांनो बँक खाते पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याबाबतचे हमी पत्र। तर मित्रांनो, हे कागदपत्र लाभार्थ्यांना लागणार आहेत। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा आहे ते पहा। योजनेसाठी अर्ज हे पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरले जातील। तसेच ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध केली जाईल आणि अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे। म्हणजेच मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नसेल आणि अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे, जेणेकरून तिचे थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल। तसेच ई-KYC करण्यासाठी कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच मित्रांनो रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड घेऊन जाईल। आता मित्रांनो, शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा
पहा. महिलांना 1 जुलै पासून अर्ज करता येणार आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 15 जुलै असणार आहे. त्याच्यानंतर 16 जुलै रोजी यादी प्रकाशित केली जाईल. तसेच 10 ऑक्टोबर 2024 रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्याची ई-केवायसी केली जाईल आणि 14 ऑक्टोबर 2024 रोजी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे 1,500 रुपये लगेच जमा केले जातील आणि तिथून पुढे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला या योजनेचा हप्ता महिलांना देण्यात येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, पावसाळी अधिवेशनामध्ये महिलांसाठी महत्त्वपूर्ण अशी योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी GR निर्गमित करून तात्काळ मान्यता सुद्धा देण्यात आली आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.